हॅलो फ्रेंड्स, मुक्तार जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाईचा दोन्ही ॲन्सर की आलेले आहेत. लिपिकच्या ॲन्सर की येऊन रिझल्ट येऊन टायपिंगसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. पण लिपिकमध्ये त्यांनी न्यायालयानं रेशिओ कमी केलेला आहे आणि रेशिओ कमी केल्यामुळं जो कट ऑफ आहे लिपिकचा तो हाय गेलेला आहे. परंतु आता शिपाईसाठी पुढे जी सापडलेता चाचणी होती त्याच्या याद्या अजून त्यांनी प्रसिद्ध केलेल्या नाहीत. त्याचबरोबर लिपिडसाठी टायपिंग टेस्टची जी तारीख आहे तीसुद्धा त्यांनी अजून प्रसिद्ध केलेली नाही आणि न्यायालयानं रेशिओ वाढवावा अशी न्यायालयाला विनंती आहे. तर त्या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये बोलूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप दिवस झालं न्यायालयानं काहीच अपडेट दिला नाही. तुम्हाला वाटलं असेल सर आपल्याला विसरले की काय? मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही की तुमच्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवत आहे, तुम्हाला कुठेतरी एक मानसिक आधार देण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. बी पब्लिकेशन पुणे यांनी तलाठी भरती आणि MPSC कंबाईंड ग्रुप सीसाठी MPSC पॅटर्न गट क ग्राम महसूल अधिकारी तलाठी प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुद्धा उपलब्ध आहे. तर बी पब्लिकेशनचे संपादक अजित कुमार यांचं हे पुस्तक आहे आणि याच्यामध्ये सन 2018 पासून 2026पर्यंत MPSC कंबाईंड ग्रुप सीचे जे झालेले पेपर आहेत त्याचं विश्लेषण दिलेलं आहे आणि आता तलाठीची परीक्षा ही MPSC कंबाईंड ग्रुप सीमध्येच समाविष्ट झालेली आहे. त्यामुळे हे झालेले पेपर तलाठीसाठी महत्त्वाचे आहेत. बी पब्लिकेशन पुणे यांचं हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तर आता पहा की शिपाईची परीक्षा कधी झालेली आहे तर 26 एप्रिल 2026ला. त्याच्यानंतर त्यांनी दोन्ही ॲन्सर कीसुद्धा प्रसिद्ध केलेल्या आहेत. परंतु पुढची जी सापडलेता चाचणी आहे त्यासाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यादी अजूनही प्रसिद्ध केलेली नाही आणि न्यायालयाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर प्रसिद्ध करावी. अशी अधिकृत माहिती कोणतीही आलेली नाही की ते कधी प्रसिद्ध करणार आहेत ते. परंतु त्यामुळंच मी न्यायालयाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर प्रसिद्ध करावी. आता या आठवड्यामध्ये आपण वाट पाहूयात. वाट पाहण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाहीत की या आठवड्यामध्ये जर आली तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु अजून काही अधिकृत त्यांनी तसा अपडेट दिलेला नाही. त्याचबरोबर शिपाईचा जो रेशिओ आहे तो न्यायालयानं कमी करू नये अशी सुद्धा विनंती न्यायालयाला आहे की तो रेशिओ आत्तापर्यंत जसा होता 1:10 तसाच घ्यावा. म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी सापडलेता चाचणीसाठी पात्र होतील आणि जर त्यांनी लिपिडसारखा रेशिओ कमी करू नये ही सुद्धा न्यायालयाला विनंती आहे. आता दुसरा प्रश्न आहे की लिपिड टायपिंग टेस्ट कधी होणार? तर लिपिड टायपिंग टेस्ट खरं म्हणजे त्यांनी याद्या प्रसिद्ध केल्यात परंतु अजून तारीख त्यांनी प्रसिद्ध केलेली नाही. तर ती तारीखसुद्धा न्यायालयानं लवकरात लवकर प्रसिद्ध करावी जेणेकरून त्या परीक्षा झाल्यानंतर पुढे मग पुढची प्रोसेस होईल आणि विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळेल. परंतु ज्या विद्यार्थ्यांचं नाव त्या यादीमध्ये आहे ना टायपिंग टेस्टमध्ये सिलेक्ट झालेल्या त्यांनी टायपिंग सुरू ठेवा. त्यापैकी बरेच जण असे आहेत की ते MPSCची तयारी करतात. खरं म्हणजे त्या मुलांमुळे सुद्धा कट ऑफ हाय गेलेला आहे. बऱ्याच MPSCच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यांचं टायपिंग काहीच नाही. ही तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो आहे. म्हणजे जी यादी प्रसिद्ध झालेली आहे टायपिंगसाठी त्यामध्ये MPSCची तयारी करणारे भरपूर विद्यार्थी आहेत आणि त्यापैकी बरेच जणं टायपिंग त्यांचं शून्य आहे. म्हणजे ते टायपिंगला जाणारसुद्धा नाहीत. त्यामुळं न्यायालयानं रेशिओ वाढवावा. नाहीतर काय होईल की विद्यार्थी मिळाले नाहीत म्हणून जागा रिक्त राहतील. त्यामुळं न्यायालयानं रेशिओ वाढवा आणि वस्तुस्थिती हे न्यायालयाला नंतर कळेल की बरेच विद्यार्थी टायपिंगसाठी ॲब्सेंट आहेत आणि त्याचं कारण ते मुलं काय MPSCचे आहेत त्यांचं टायपिंग म्हणजे काय म्हणायचं त्याला त्यांचं टायपिंग प्रॅक्टिस नाही. तर हेच या व्हिडिओमध्ये आपण विनंती करण्यापलीकडे दुसरं काही करू शकत नाही. कारण न्यायालयाच्या विरोधात आंदोलनही करता येत नाही काहीच नाही. त्यांना फक्त विनंती करू शकतो आपण आणि तुम्ही मेल करत राहा. पण न्यायालयाला मेल करत राहा की पुढची प्रोसेसला म्हणजे शिपाईचं ज्यांचं स्किल टेस्ट सापडलेता चाचणी बाकी आहे त्यांनी मेल करा की आमचं सापडलेता चाचणीच्या याद्या प्रसिद्ध करा. ज्यांचं टायपिंग स्किल टेस्ट बाकी आहे त्यांनी मेल करा की डेट कधी आहे विचारा आणि मेल करत असताना हायकोर्टच्या शब्द जपून वापरा. मी परत सांगतो तुम्हाला की विनंती करा त्यांना की आमची डेट कधी आहे ते आम्हाला सांगा म्हणून.
म्हणजे ते जेवढा दबाव वाढेल आणि रेशिओ वाढवण्याच्या संदर्भातसुद्धा ज्या विद्यार्थी एकेक 2-2 मार्कांनी गेलेले आहेत त्यांनी रेशिओ वाढवण्याची विनंती करणारे मेल न्यायालयाला करावेत. आणि तुम्हाला वाटेल ईमेल आय डी कुठं आहे, तर बॉम्बे हायकोर्टची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर ईमेल आय डी आहे. त्या ईमेल आय डीवर तुम्ही मेल करा की रेशिओ वाढवा म्हणून, जे विद्यार्थी एक 2-2 मार्कांनी गेलेले आहेत त्यांना सांगत आहे. आणि शिपाईच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तसे मेल करा की शिपाईचा सुद्धा रेशिओ जो आहे तोच ठेवा 1:10 म्हणून, म्हणजे तो रेशिओ कमी करणार नाहीत. एवढं आपण करू शकतो. पण शब्द जपून वापरा मेलमध्ये, विनंती स्वरूपातच तो मेल असला पाहिजे. तर पाहूयात आता, वाट पाहण्यापलीकडे तर आपल्या हातात काही नाही. या आठवड्यामध्ये काही अपडेट आला तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेलच मी. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला आभारी आहे. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.